परभणीमध्ये जयंत पाटील यांच्या उपस्थितीत निष्ठावंतांचा मेळावा। मराठी माणसाने उभे केलेले दोन पक्ष भाजपने फोडले। हिंदी आणि मराठीतून जयंत पाटलांचा भाजप आणि सेनेवर शरसंधान। राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत अजून बैठक झाली नाहीये, मात्र ते आमच्या सोबतच असतील। राज ठाकरेंच्या एकला चलो रेच्या नाऱ्यावर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची पेनड्राईव्ह बाहेर काढणार। देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांचे पुरावे नष्ट करू शकतात, त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा। आमदार परिणय फुके यांची मागणी। शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र। मुंबईतील मोठ्या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी मराठी लोकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावं, देवरा यांची पत्राद्वारे मागणी। ठाणे ग्रामीणमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज। काँग्रेस ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगेंचा विधानसभा लढवण्याचा निर्धार। भिवंडीतील बैठकीत निर्णय। सुनील केदार यांना दिलासा नाहीच। सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास दिला नकार, परंतु जिल्हा न्यायालयाने सप्टेंबर अखेरपर्यंत अपीलावर निर्णय देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोलेंनी मराठा आरक्षणासंदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करावी। विरोधकांनी भूमिका स्पष्ट न केल्यास सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, मनोज जरांगेंची मागणी। पुण्याचा मानाचा समजला जाणारा लोकमान्य टिळक पुरस्कार यंदा सुधा मूर्तींना जाहीर। लवकरच अधिकृत घोषणा होणार। पुरस्कार सोहळ्याला शरद पवार, रमेश चेन्नेथला, शाहू महाराज उपस्थित राहणार। तीर्थयात्रा योजनेला दिले जाणारे पैसे एससी आणि एसटीना दिला जाणारा निधी असल्याचं कळतंय। हे खरं असल्यास योग्य निर्णय घेऊ, प्रकाश आंबेडकरांचा आरोप। आषाढीच्या यात्रेदरम्यान 9,53,000 विठ्ठल भक्तांनी केला एसटी मधून प्रवास। यामुळे एसटीला 28,92,00,000चं उत्पन्न। आषाढी यात्रेमध्ये 10,88,000 भाविकांनी घेतलं विठुरायाचं दर्शन। विठुरायाचरणी 8,34,00,000 रुपयांचं दान। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती। पूजा खेडकर प्रकरणी डॉक्टर राजेश वाबळे चौकशीच्या रडारवर। प्रमाणपत्राचा उपयोग दिव्यांग कोट्यातनं परीक्षा देण्यासाठी झाला, पण आयएएस पद मिळवण्यासाठी प्रमाणपत्राचा उपयोग झाला नाही, वाबळेंचा दावा। पूजा खेडकर खरंच डाव्या पायाने अपंग आहेत का याची चौकशी करणार, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त शेखर सिंग यांची माहिती। तर अपंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टर वाबळेंसह मदत करणाऱ्या सर्वांचीच चौकशी सुरू। पुण्याच्या कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी 900 पानांचं पुणे सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल। अल्पवयीन मुलाचे वडील, आई, आजोबा आणि रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टरही आरोपी। पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान। पुण्याच्या पुलाची वाडी परिसरात अनेकांचे संसार उघड्यावर, घरातील प्रत्येक वस्तू बेवारस पडल्याचं चित्र। नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे। पुण्याच्या एकता नगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी। अनेक संसार पाण्यात गेले, याला जबाबदार कोण, सुळेंचा सवाल। तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप। पुण्यातल्या नुकसानग्रस्त भागाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांनी घेतली माहिती। पिंपरीमध्ये नागरिकांना अतिवृष्टीचा फटका। आमदार अण्णा बनसोडेंकडून नागरिकांना मदत, मात्र मदतीच्या वेळी आमदार बनसोडेंकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर जास्त लक्ष। आमदार संजय जगताप यांच्या अनुपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतल्यानं आमदार जगताप आक्रमक। मुख्यमंत्र्यांविरोधात विशेष अधिकार भंग आणि अवमानाची कारवाई करा, जगताप यांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये बुडणाऱ्या कारमधील बापलेकाला जीवदान। योगेश भोसले असं बापलेकाला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणाचं नाव। पुणे जिल्ह्यामध्ये गुरुवारी झालेल्या पावसात 7 जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता। पुराच्या पाण्यामध्ये पोहण्याचं धाडस पुण्याच्या नारायण पेठेत जीवावर बेतलं। ओढ्यात पोहताना एक मुलगा गेला वाहून, घटनेचा व्हिडिओ समोर। छत्रपती शाहू महाराजांकडून कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाहणी। आंबेवाडी आणि चिखली या दोन्ही गावातल्या परिस्थितीचा घेतला आढावा। पंढरपूरच्या वीर धरणातून पाण्याचा विसर्ग, यामुळे अकलूजची नीरा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा। गावाचा संपर्क तुटला, नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढली। 4,925 क्युसेकने आवक सुरू। धरणामध्ये 4.5% पाणी साठा।
मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाण्यात न उतरण्याचे फलक, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून निर्णय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधला पाणीसाठा 71%, 4 जलाशयांमध्ये 100% पाणीसाठा. नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात समाधानकारक पाणीसाठा, पाणी कपात मागे, नागरिकांना दिलासा. ऐतिहासिक सायनचा पूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद होणार. सायन पूल पाडण्याचा वाहतूक पोलीस प्रशासनाचा निर्णय. 2 वर्षांमध्ये या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार. भिवंडी पालिकेची जुनी मुख्यालय इमारत धोकादायक. पावसाळ्यात महापालिकेची धोकादायक असलेली इमारत रिकामी करण्याची वेळ. वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहनधारकांची तारांबळ. महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे रस्त्यात खड्डे पडल्याचं चित्र. मुंबईतील खड्डे बुजवण्यास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर मुंबई पालिकेकडनं कारवाईचा बडगा. आतापर्यंत 50,53,000 रुपयांची दंडात्मक कारवाई. रात्रपाळी करा पण तातडीने मुंबईतले खड्डे बुजवा, महापालिकेचे आदेश. बीकेसीतल्या धीरुभाई अंबानी शाळेजवळील मिठी नदीत दिसली 8 फुटी मगर आढळून आल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण. सांगलीच्या कृष्णा नदी पात्राबाहेर मगरीचं दर्शन. नदीच्या काठावर राहणाऱ्यांना काळजी घेण्याचं आवाहन. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक बेकायदेशीर असल्याचा दावा. मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या वतीने हायकोर्टात युक्तिवाद. मात्र राज्य सरकारच्या याचिकेत नव्यानं आलेल्या दाव्याला विरोध. ठाण्यामधल्या वागळे एस्टेट परिसरात धोकादायक परिस्थितीत असलेलं होर्डिंग हटवलं. अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग बाहेर काढलं. सनम खान प्रकरण. लोकमान्य नगरमधल्या डिजिटल केंद्रावर पोलिसांची धाड. सनम खानने याच डिजिटल केंद्रावरून बनावट कागदपत्र बनवली होती. सनम खान प्रकरणी जसवंत राठोड याला 1 दिवसाची पोलीस कोठडी. लोकमान्य नगरमधील डिजिटल आधार केंद्राचा राठोड हा मालक. वर्तकनगर पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी होणार. नाशिक शहरामध्ये कारगिल दिनानिमित्ताने हुतात्म्यांना मानवंदना. माजी सैनिकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.